जर आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान सुद्धा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार नाही. तर पाकिस्तान हे आमच्या समोर अत्यंत खुलं आहे. म्हणजे भारत हा अत्यंत ताकदवर असणारा देश आहे. त्यामुळं मला वाटतं की पाकिस्तान जसा आपला एक प्रांत होता, पाकिस्तानमध्ये जरी मुस्लिम समाजाची संख्या जास्त असली तरी पाकिस्तानमध्ये आज हिंदू आणि दलितांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी आहे. 3 वेळेला पाकिस्तानमध्ये जाऊन आलेलो आहे. आणि तक्षशिला युनिव्हर्सिटी जी बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी आहे ती रावळपिंडीपासून 30 किलोमीटरवरती आहे. आणि ती युनिव्हर्सिटी बघून मी 2 वेळेला आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी पाकिस्तान सरकारच्या वतीनं तक्षशिला युनिव्हर्सिटीचं जे काय संरक्षण आहे, जे पडलेल्या अवस्थेमध्ये जे आहे त्याचं पुरातत्व खात्याच्या वतीनं संरक्षण केलं जातं. त्यामुळे मी ज्यावेळेला पाकिस्तानला गेलो त्यावेळेस मला तिथे हिंदू आणि दलित सुद्धा भेटले होते. पण पाकिस्तानमध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे पवारसाहेब म्हणतात ते बरोबर आहे. ज्यावेळेला युद्ध होत असतं त्यावेळेला दोन्ही देशांकडून एक प्रकार हल्ले होतात आणि युद्ध व्हावं अशी आमची भूमिका अजिबात नाही आहे. पाकिस्तानकडून पुन्हा पुन्हा असे हल्ले आपल्यावर होतात आणि त्यामुळं एकदा दोक्षमोक्ष केला पाहिजे. ही दार पारची लढाई लढली पाहिजे असं आपलं मत आहे. दहशतवादी जो हल्ला झाला आहे ते सरकारचं अपयश आहे की नाही? नाही, सरकारचं अजिबात अपयश नाही. कारण अनेक वेळेला हे घुसखोर जे आहेत पाकिस्तान प्लॅनिंग करून अशा पद्धतीच्या आतंकवाद्यांना पाठवून अनेक वेळेला आर्मी सोबत असे हल्ले झालेले आहेत. पण सरकारच्या वतीनं पूर्णपणे आर्मी, BSF, CRPF सगळे सातत्यानं जागृत असतात. पण यावेळेला आर्मीचे ड्रेस घालून ते त्या ठिकाणी आले आणि त्यामुळं याच्यामध्ये सरकारचं अपयश म्हणता येणार नाही. सरकार याबद्दल सिरियस आहे. झालेल्या घटनेबद्दल सरकारने दुःख व्यक्त केलेलं आहे आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध सुद्धा आमच्या सरकारच्या वतीनं नरेंद्र मोदींनी आम्ही सर्वांनी केलेला आहे. त्यामध्ये सरकारचा अपयश आहे असं म्हणता येणार नाही. आणि एक दुसरा विषय आहे तो महानगरपालिकेने काय मशिदींना आणि काय मंदिरांना नोटीस दिली नाही. तर मला असं वाटतं की महानगरपालिकेने त्याचा अभ्यास करावा. मस्जिद जर जुनी असेल त्यांच्याकडे पुरावे असतील, मंदिर जुना असेल त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांना संरक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्या वेळेला सरकारच्या कामामध्ये काहीतरी अडचण येत असेल, त्यामध्ये हिंदूचं मंदिर असेल, बुद्ध मंदिर असेल, मस्जिद असेल, तर ते जर त्याच्यामध्ये जात असेल तर त्याला लोकांनी सहकार्य करावं आणि त्यांना पर्यायी जागा देऊन हा विषय मिटवावा अशा पद्धतीने आमची मागणी आहे. जर त्याचा प्लॅन त्याचा नसेल तर एखादा रस्ता चाललेला आहे आणि काही त्यामध्ये अडचण येत असेल तर अशा काही ठिकाणी लोकांनी सहकार्य केलेलं आहे. त्या पद्धतीने त्याचा अभ्यास महानगरपालिकेने करावा आणि मस्जिद असेल की मंदिर असेल ते डिमॉलिश करू नये अशी आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे. नाही, पाकिस्तान भाजपला मदत करत नाही आणि भाजप पाकिस्तानला मदत करत नाही. त्यामुळं कुणाला मदत करण्याचा विषय अजिबात नाही आहे. पाकिस्ताननी छेड काढलेली आहे आणि आतापर्यंत एवढे हल्ले झाले तरी आर्मी आणि त्यांच्यामध्ये मोठे होत होती. पण आता टुरिस्टवरती हल्ला करण्याची पहिली वेळ आहे. त्याच्यामध्ये 28 लोक मारले गेलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, स्वित्झर्लंड आहे, अशा अनेक राज्यातले टुरिस्ट त्या ठिकाणी होते. आणि गेल्या मी अगोदर म्हणालो त्याप्रमाणे 3 कोटीपेक्षा जास्त टुरिस्ट 370 आर्टिकल हटल्यानंतर त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांना धंदा मिळाला होता आणि त्या ठिकाणचा जो घोडेश्वर होता, घोडेश्वर जो मुस्लिम होता आणि तो त्या ठिकाणी असताना त्यांनी त्या आतंकवाद्याची बंदूक पकडलेली आहे, गन पकडलेली आहे आणि आमचे पाहुणे आहे यांच्यावर गोळी झाडू नका असं म्हटल्यानंतर त्याच्यावरती गोळी झाडण्यात आली आणि त्यामध्ये तो मुस्लिम सुद्धा गेलेला आहे. नंतर अनेक मुस्लिमांनी ज्या स्टोरी आपल्या वर्तमानपत्रात आपण लिहित आहे त्याच्यामध्ये अनेक मुस्लिमांनी जखमी लोकांना त्यांनी मदत केलेली आहे किंवा अशा पद्धतीनं अनेक ठिकाणच्या लोकांनी मदत केलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की हा पाकिस्तानने आपल्या अंगावर उठवून घेतलेला आहे. त्यामुळे असे हल्ले करणं थांबवावं. आपल्याला माहीत आहे की नरेंद्र मोदी यांनी 2014च्या आपल्या पहिल्या शपथविधीच्या वेळेला त्यावेळेला नवाज शरीफ त्या ठिकाणचे अध्यक्ष होते
आणि त्यांना सुद्धा आपल्या शपथविधीला बोलावलं होतं. त्यामुळे पाकिस्तानबरोबर आपले संबंध चांगले असावेत अशी आमची भूमिका होती. पाकिस्तानने भारताचा फायदा घेऊन व्यापार वाढवावा, त्यांनी आपली इकॉनॉमी इम्प्रूव्ह करावी, आपल्या गरिबांना न्याय द्यावा, ही आमची अनेक वर्षांपासून भूमिका राहिलेली आहे. पण पाकिस्तानकडूनच त्याला सहयोग मिळालेला नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये दोस्ती झाली असती तर पाकिस्तानचा फार मोठा फायदा झाला असता. पाकिस्तान हे ऐकायला तयार नाही आणि वेळोवेळी अशा पद्धतीचे आतंकवादी हल्ले त्यांच्याकडून